श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. अधिक मासातील दीपदान कधी करावे, कुठे आणि कसे करावे, काय आहेत अधिक मासातील दीपदानाचे नियम व त्याचे महत्त्व, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजे चॅनलचे नवनवीन येणारे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग सुरू करू. अधिक मासात 33 दिवे लावण्यामागील रहस्य म्हणजेच 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो व जीवनातील सर्व अडचणी, सर्व समस्या, सर्व दुःख, बाधा तसेच विविध गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये नकारात्मक आहेत त्या दूर होतात आणि जीवनामध्ये सकारात्मकता येते. हिंदू धर्मात अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानले जाते. या महिन्यात केले गेलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले तरी त्यातून अक्षय अशी पुण्यप्राप्ती होते, म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे शाश्वत असते. पण या महिन्यात 33 या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? अनारसे किंवा धोंडे किंवा कोणतीही वस्तू हे 33च्या पटीने दान करण्यात का येते आणि 33 या पटीत दान केल्यावर काय पुण्य लाभते? अशातच अधिक मासामध्ये 33 दिवे म्हणजे दीपदानालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. चला, या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधार कसा दूर करू शकता हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण 33 वाती किंवा 33 दिवे प्रज्वलित करतो तेव्हा हे अर्पण थेट त्या सर्व 33 कोटी देवतांना समर्पित केले जाते. या सर्व दैवी शक्तींचा आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त करून घेण्यामागचे हे एक प्रतिकात्मक माध्यम ठरते. त्यामुळे एकाच वेळी आपल्याला 33 दिवे किंवा 33 अनारसे, 33 दिवे किंवा 33 वाती प्रज्वलित करायचे आहेत. त्याच्यासोबत आपल्याला देवी देवतांना दानही हे 33च्या पटीत त्याच वेळेस द्यायचे आहे, म्हणजे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो व आपल्या जीवनामध्ये मंगलमय, कल्याणमय अशा गोष्टी घडायला सुरुवात होतात. अधिक मासात दीपदान कसे करावे यासाठी कोणत्याही भव्य तयारीची आवश्यकता नाही. खरी भक्ती ही हृदयात वसलेली असते. भौतिक संपत्तीत नव्हे तर खाली दिलेल्या 2 पद्धतींपैकी जी पद्धत तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटेल ती तुम्ही निवडू शकता. महादीपक दान. भव्य दिवा, एक मोठा मातीचा दिवा घेऊन आणि त्यामध्ये 33 वाती ठेवा. त्या सर्व वाती एकाच वेळी प्रज्वलित करा. असे केल्याने अनंत आध्यात्मिक फळे प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे आणि आध्यात्मिक तसेच धार्मिक मान्यताही आहे. किंवा दुसरा उपाय किंवा दुसरा पर्याय म्हणजे पृथक दिवा. स्वतंत्र असे दिवे घ्या. जर परिस्थिती अनुकूल असेल तर तुम्ही 33 स्वतंत्र दिवे प्रज्वलित करण्याचा पर्यायही निवडू शकता. यामुळे अधिक मासामध्ये दीपदानाचे आपले कर्तव्य किंवा आपले कार्य पूर्ण होईल आणि आपली ही सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर दीपदानाचे आपल्याला पुण्य प्राप्त होईल. दीपदान करण्याची महत्त्वाची वेळ. संध्याकाळी किंवा प्रदोष काळात दीपदान करणे सर्वोत्तम मानले जाते. शक्यतोवर संध्याकाळी 5:30 वाजेनंतर 7:30 वाजून 24 मिनिटापर्यंत आपण दीपदान करावे. दीपदानासाठी तेलाची निवड. जर तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर त्याबद्दल किंचितही काळजी न करता त्या तुपाऐवजी आपण मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरू शकता. ईश्वर तुमच्या श्रद्धेकडे पाहतो, तुमच्या खिशातील संपत्तीकडे किंवा तुम्ही देत असलेल्या हलक्या किंवा भारी वस्तूंकडे पाहत नाही. त्यामुळे दीपदान करताना आपण कुठलेही इंधन वापरले तरीही चालेल, त्यामध्ये आपण संकोच करता कामा नये. अधिक मासातील दीपदान इतके विशेष का मानले जाते? केवळ तुमच्या घरातील देव्हाऱ्यापुरतेच मर्यादित न राहता अधिक मासादरम्यान खालील ठिकाणी दिवे अर्पण केल्यास तुमचे भाग्य खरोच उजळून निघू शकते. तुलसी पूजन. अधिक मासादरम्यान तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक कृती मानली जाते. या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखला जातो आणि घरामधील सर्व अडचणी, बाधा, भूतबाधा किंवा करणी, टोटका या सर्व गोष्टी घरापासून दूर फेकल्या जातात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. आकाश दीपदान. प्राचीन काळी लोक एक उंच बांबूच्या काठीच्या टोकावर दिवा लावून तो टांगत असत. यालाच आकाशदीप असे म्हणून ओळखले जात असे. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मार्ग दाखवण्यासाठी ही प्रथा पाळली जाते, परंतु आजकाल ही प्रथा क्वचितच पाहायला मिळते. यामुळे आपणही जर शक्य झाल्यास आपल्या घराच्या किंवा गच्चीच्या किंवा आपल्या जिन्याच्या उंच टोकावर हा दिवा ठेवून ही प्रथा पूर्ण करू शकता. कोणकोणत्या ठिकाणी दीपदान करावे? नद्या, तलाव
वाहत्या पाण्यात दिवे अर्पण केल्यास दीपदान केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होती अशी श्रद्धा आहे. त्यामुळे शक्यतो वाहत्या पाण्यात किंवा तलावात दीपदान करावे. मंदिरात, गावातील किंवा परिसरातील मंदिरात जाऊन दीपदान करावे. घराच्या मुख्य दरवाजावर, प्रवेशद्वारावर किंवा उंबरठ्यावर सायंकाळच्या वेळी तुलसी पूजेनंतर दीपदान करावे. यामुळे आपल्याला दीपदानाचे पुण्य प्राप्त होते. दीपदान कोणत्या तिथीवर करावे? जर तुम्हाला संपूर्ण महिनाभर दररोज दिवे लावण्याचा विधी करणे शक्य झाले नसेल तरीही तुम्ही अधिक मासातील एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी एकाच वेळी 33 दिवे लावून संपूर्ण महिन्याचे आध्यात्मिक पुण्य प्राप्त करू शकता. दोन्हीपैकी एका तिथीवर आपण घर, आपले दार, तुळशी वृंदावन या ठिकाणी दिवा लावून दीपदान करू शकता. दीपदानाचे काही सोपे नियम आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. दीपदानाचे नियम म्हणजेच 33 वातींचा नियम. अनेक घरांमध्ये 33 वाती एकत्र करून एक मोठा दिवा लावला जातो. काही भाविक 33 आवळे किंवा 33 नाण्यांवर 33 वेगवेगळे दिवे प्रज्वलित करून दीपदान करू शकतात. हाही चालेल. दीपदान करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, त्यानंतरच दीपदान करावे. संकल्पयुक्त दीपदान हे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे दिवा लावताना मनात कुलदैवतेचे आणि भगवान विष्णूंचे स्मरण करून संपूर्ण महिन्याच्या दीपदानाचा संकल्प करावा, अथवा दीपदान त्या दिवशी करत असो त्या दिवशीचे दीपदान करावे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तसेच या अधिक महिन्यात आपल्याला कुठल्या विषयावर व्हिडिओ तयार करून हवा आहे त्याबद्दलही कमेंट करा, म्हणजे आम्ही त्या विषयावर व्हिडिओ घेऊन नक्कीच आपल्यासमोर येऊ. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजे आमच्या येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तसेच अधिक महिन्यातील या महत्त्वाच्या व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनाही या प्रकारे सेवा करण्याची संधी प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.